हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. ॲक्च्युली मी छतवर आली आहे. घरी थोडंसं गोंधळ आहे, म्हणून पण थोडं चिरकत आहे. मम्मी आजी आहे तिच्याकडे. सो थोडंसं बरं येऊन म्हटलं करावं व्हिडिओ. आत्ता थोडासा पाऊस पडून गेले म्हणून थोडं थंड आहे. आणि आत्ताच कुठेतरी दिवस मावळत आहे, म्हणजे 5-5:30 असं वाजले आहेत आत्ताचे. सो मम्मी भज्जी करायला घेतलेत. सो त्याचीच रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. म्हणूनच मी म्हटलं की व्हिडिओ करावं शूट, कारण आता खूप चालते भज्जी बनवतात. आता म्हणजे सीझन आहे ना, हिवाळ्यामध्ये आवरे वगैरे फ्रेश येतात शेतामधले, मेथी सगळ्या गोष्टी असं फ्रेश येतात म्हणून बनवतात. म्हटलं की तुमच्यासोबत नक्की शेअर करायला पाहिजे. चला तर मग मी फेस नाही दाखवणार आहे. ॲक्च्युली मी नाही बनवणार आहे, मम्मी बनवत आहेत भज्जी. सो तुम्ही बघा, मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ. ठीक आहे, चलो. तर इथे 2 कप सोललेल्या आवऱ्याच्या शेंगा घेतले आहेत आणि 2 कप हरभऱ्याचे शेंगा घेतले आहेत. हरभरे घेतले आहेत. हरभरे मी नंतर, कारण ते विसरलो होतो आम्ही, म्हणून नंतर बॉईल करून ॲड करून घेतलो आहे. सो एक साईडला कुकरमध्ये आवऱ्याची शेंगा उकडायला घेतलं आहेत आणि इकडे म्हणजे चिंच उकडायला घेतली आहे. सो ही रेसिपी ॲक्च्युली मम्मीच्या हातची आहे, तुम्ही बघू शकता. मी त्यामुळे फक्त व्हिडिओच म्हणजे पूर्ण दाखवलं नाही आहे. आणखीन जो हिरवी चिंच असते ना, ती आहे ही आधी गरम पाण्यामध्ये छान असं कोळून घेतलेली आहे, चिंच गरम करून. त्यानंतर इतकं पाणी निघालं आहे, म्हणजे कितपत पाणी, तर 2 ग्लास इतपत पाणी आहे हा फुल, आणि थोडा त्यापेक्षाही जास्त म्हणाल तर चालेल. त्यानंतर हे आहे हरभऱ्याचं पीठ, म्हणजे आपलं जो 2 वाट्या आवऱ्याची शेंगा आणि 2 वाट्या हरभऱ्याच्या शेंगाला तर आपल्याला पीठ लागणार आहे जवळजवळ 3 वाटी असं. त्यानंतर हे बघा, आपल्याला पीठ छान गाळून घेतलं आहे. सो त्यानंतर गरम पाणी कशासाठी ठेवलं म्हटलं, गरम पाणीनं आपल्याला पीठ छान हे करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम थिक कसं होतं ना, डायरेक्ट आपण थंड पाण्यात भिजवलं की गुठल्या बांधतात, आणि डायरेक्ट जरी घातलं तरी गुठल्या बांधतात. म्हणून पीठ कंपल्सरी गरम पाण्यामध्येच छान असं मॅश करून घ्यायचं आहे. एकही गुठळी राहून द्यायचं नाही. जर गुठळी राहिली तर मध्ये गाठ बांधते, पीठ जसंच्या तसं शिजलं जात नाही नीट. सो फोडणी घालत आहोत आम्ही. तर फोडणीसाठी लागणार आहे तेल. जवळजवळ जितकं आमचं म्हणजे टोटल 4 वाट्या धरतो. 4 वाट्याला आपल्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता. तर मम्मीने इथं घातलं आहे जवळपास 3 ढक्कन असं तेल घातलं आहे. त्यात मोहरी घातली. थोडं तेल कडलं नव्हतं म्हणून तसंच ठेवून दिलो आहे. नंतर जिरे घातले, बघू शकता तुम्ही. छान असं कडू द्यायचं. फोडणी व्यवस्थित बसली की मगच कुठलाही स्वयंपाक छान होतो. त्यानंतर अद्रक लसणाचा पेस्ट घातला, छान असं परतून दिलं त्याला. तुम्ही बघू शकता एकदम घमघमाट सुटला आहे. ॲक्च्युली आम्ही हिरव्या मिरच्याची बनवणार होतो, पण नव्हतं अवेलेबल, म्हणून लाल मिरचीची बनवली आहे. परत मी त्याची पण एक वेगळी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यानंतर कसुरी मेथी जो आमच्याकडे होती, नसेल तर तुम्ही आपली फ्रेश जो मेथी आहे ना, तीच घालू शकता. कसुरी मेथी घातली, नंतर कढीपत्ता घातलं, थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे. छान परतून घ्यायचं. कोथिंबीर आता थोडी घातली आहे, नंतर शिजवल्यानंतर थोडं घातलं आहे. तर त्यानंतर इथे घातले आहे शेंगदाणे, जे की मला आवडतात. ऑप्शनल आहेत, घातलं तर चालेल, नाही घातलं तरीही चालेल. आम्ही घालतो शेंगदाणे, कारण आमच्या इथे सगळ्यांना आवडतात. आत्ता हिवाळ्यामध्ये ही खूप रेसिपी बनते आमच्या इकडे. तर भन्नाट म्हणजे भज्जी म्हणजे खूप 2-3 दिवस खातात कमीत कमी. ही ठेवून छान लागते, तसं सगळ्यांनाच आवडते. त्यानंतर जे आपण चिंचेचं पाणी कोळून घेतलो आहोत ना, ती यामध्ये घालायचं आहे. हे बघा, छान फोडणी व्यवस्थित काढल्यानंतरच घालायचं आहे. एकदम मंद आचेवर फोडणी करून घ्यायची आहे शिजवून. त्यानंतर चिंचेचं कोळलेलं पाणी घातली आहे, ते झाकण लावून ठेवून द्यायचं जोपर्यंत उकळत नाही. थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून आणखीन थोडं पाणी ॲड केली आहे मम्मी. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे म्हणजे कोथिंबीर घालायचं. मसाले वगैरे भज्जीला वापरायची गरज नाही आहे. आपले जो घरगुती म्हणजे मिरचू हेच घालायचं. हळद मीठ घालून दिलं आहे. मीठ
म्हणजे आपण आता आम्ही जेवढं बनवणार आहे 4 वाट्याला, म्हणजे जवळजवळ 1 ढक्कन मीठ लागणार आहे, जे की सेरेलॅकमध्ये येतात ते वालं. मीठ घातली आहे आणि 1 मिरची पण घातली आहे ॲज इट इज. हळद आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित व्यवस्थित झाल्यानंतर, कडल्यानंतर, उकळी व्यवस्थित आल्यानंतर पीठ घालून द्यायचं आहे आणि एकसारखं पीठ हळूहळू घालायचं, एकत्र नाही घालायचं. आणि पीठ घालत असताना एका हातानं कंपल्सरी हलवत राहायचं, नाहीतर गुठळ्या बांधायची शक्यता असते. तुम्ही बघू शकता एकदम कंटिन्यू हलवत आहे मम्मी, कुठेही गुठळी बांधलेली नाही. एकदम सॉफ्ट पेस्ट तयार झाला आहे. थोडंही हलवणं बंद केलं किंवा आपण फास्ट टाकलो तर गुठळ्या बांधतं. त्यामुळं जेवढं होईल तेवढं हळूहळू टाकायचं आणि असं पूर्ण टाकून झाल्यानंतर ह्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पळीने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं पीठ. कुठल्याच प्रकारची कसलीच गुठळी बांधलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम थिक जसं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर पातळ पाहिजे तर थोडं पाणी, म्हणजे जास्ती पाणी वापरू शकता. घट्ट पाहिजे असेल तर कमी. आम्हाला मीडियम लागतं म्हणून आम्ही मीडियमच, दोन्ही इक्वल. तुम्ही बघू शकता एकदम कसं, म्हणजे थोडा वेळ फिरवून द्यायचं 1-5 मिनिट असं. मग त्यानंतर शिजवायला द्यायचं जवळजवळ 5 ते 10 मिनिट मध्यम आचेवर छान पीठ शिजू द्यायचं. त्यानंतरच शेंगा घालायचं आहे. सो हे दोन्ही ॲड करून घेतलेले आहेत, हरभऱ्याची शेंगा आणि आवऱ्याची शेंगा. व्यवस्थित ॲड करून द्यायचं दोन्ही. उकडलेले आहेत, त्याला काय म्हणजे 5 मिनिट जरी शिजलं तरी चालेल. त्यामुळे व्यवस्थित सगळीकडे पसरेल असं ॲड करून द्यायचं शेंगा दोन्ही. तुम्ही बघू शकता पूर्णपणे शेंगा आणि जे भजी आहे ना, म्हणजे हरभऱ्याचा पीठ जो दोन्ही आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते पण थोडासा शिजल्यानंतर, म्हणजे शेंगा घातल्यानंतर परत 5 मिनिट शिजवायचं आणि आपली जे मेथीची भाजी आहे ना ती इथं घालून द्यायची आणि ती पण व्यवस्थित म्हणजे मिक्स करून द्यायची. मध्यम आणि फ्लेम जो आहे ना मध्यमच ठेवायचं, फास्ट नाही ठेवायचं. हरभऱ्याचं पीठ पटकन लागतं, त्यामुळे मध्यमच ठेवायचं फ्लेम. हे बघू शकता एकदम मस्त असं एकजीव झालं आहे सगळं काही. मेथीची भाजी आपल्या आवडीनुसार जास्ती ॲड करू शकतो. आम्हाला मार्केटमध्ये म्हणजे आणायला थोडं इकडं तिकडं, परत कन्सिस्टन्सी वाढली म्हणून थोडं कमी पडली आहे. आणखीन जरी घातलं तरी छानच असते, काही हरकत नाही. हे बघू शकता तुम्ही एकदम छान मेथीची भाजी घातल्यानंतर परत 5 मिनिट मीडियम फ्लेम, म्हणजे मीडियमपेक्षाही कमी फ्लेमवर शिजवायला द्यायचं असं झाकण ठेवून. तर चला मग भजी तयार आहे. बाय.